आयटेक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने आज भव्य आशा गटप्रवर्तक महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक संघटना आयटेकचे राज्याध्यक्ष कॉम्रेड राजू देसले हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते। मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेते व आयटेक राज्य कार्यकारिणी सदस्य कॉम्रेड रमेश सहस्त्रबुद्धे हे होते। मेळाव्याला प्रामुख्याने आयटेक जिल्हा सचिव कॉम्रेड विजय बचाटे व आयटेक राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड महेश जोतराव हे होते। याबाबत प्रमुख मागण्या महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक संघटना आयटेकच्या वतीने देशाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आशा गटप्रवर्तक मोबदला वाढविषयी निर्णय घेण्यात यावा अशी अपेक्षा होती, मात्र निराश झाली आहे। आशा गटप्रवर्तक आरोग्य अभियानातील कर्मचारी अधिकारी यांनी कोरोना काळात अतिशय जीव धोक्यात घालून काम केले। 2018 पासून आशा गटप्रवर्तकांना केंद्र सरकारच्या वतीने कोणताही मोबदल्यात वाढ करण्यात आली नाही। येणाऱ्या 2025च्या पुरवणी अर्थसंकल्पात अथवा 2025-26 पीपमध्ये भरीव तरतूद करून मोबदल्यात वाढ करावी। आशा गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचारी दर्जा द्यावा, तसेच सामाजिक सुरक्षा लागू करावी, पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी आयटेक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे। आज जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करत प्रतिनिधींची निवड करण्यात येत आहे। येत्या 27-28 एप्रिल रोजी गोंदिया जिल्ह्यात महाराष्ट्र राज्याचे तिसरे अधिवेशन भरवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी राज्याध्यक्ष कॉम्रेड राजू देसले यांनी दिली। यावेळी मोठ्या संख्येने आशा व गटप्रवर्तक उपस्थित होते। आज सांगली जिल्ह्यातील आशा गटप्रवर्तकांचा मेळावा आयटेकच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मोठ्या संख्येने सांगली जिल्ह्यातील आशा गटप्रवर्तक सर्व उपस्थित आहेत। सर्वांचं आयटेक महाराष्ट्राच्या वतीने स्वागत करतो। संपूर्ण देशामध्ये आयटेक ही सगळ्यात मोठी संघटना आशा गटप्रवर्तकांची देशभरात काम करते आणि येणाऱ्या काळामध्ये 27-28 एप्रिल 2025ला गोंदिया या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचं तिसरं राज्याचं अधिवेशन आयोजित करण्यात आलेलं आहे। त्याच्या आधी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेळावा करून अधिवेशन करून प्रतिनिधींची निवड करण्याचं काम सुरू आहे आणि हे काम सुरू असल्यामुळे आज सांगली जिल्ह्याचा हा मेळावा आयोजित केलेला आहे। आशा आणि गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा, त्याचप्रमाणे किमान वेतन जे आहे आशाताईंना किमान वेतन हे 26,000 रुपये दर महिन्याला देण्यात यावं। गटप्रवर्तकांना 34,000 रुपये किमान वेतन महागाई भत्त्यासह लागू करावं। त्याचप्रमाणे अतिदुर्गम भागात ज्या काम करणाऱ्या आशा गटप्रवर्तक आहेत त्यांना त्यासाठीचा स्पेशल असा भत्ता सुरू करावा आणि येणाऱ्या काळामध्ये आशाताई काम करतायत 15 वर्षापासून 17 वर्षापासून, म्हणून येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकारने त्वरित दखल घेऊन त्यांना वृद्धापकाळी पेन्शन योजना लागू करावी। त्याचप्रमाणे केंद्र सरकारकडे गटप्रवर्तकांचा जो प्रस्ताव गेलेला आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा, तो प्रस्ताव त्वरित मंजूर करावा, ही महत्त्वाची मागणी घेऊन आम्ही हा संघर्ष करतोय। राज्य सरकारने 5,000 रुपये वाढवले, 10,000 रुपये राज्य सरकार, 2,000 रुपये केंद्र सरकार आशांना फक्त देतंय, परंतु सामाजिक सुरक्षा नाही। आम्ही भांडण केल्यावरती 10 लाखाचा विमा, अपघाती विमा सुरू केलेला आहे, पण आमची मागणी आहे आशा आणि गटप्रवर्तकांना नैसर्गिक मृत्यू कामावर असताना जरी झाला तरी त्यांनाही 10 लाख रुपये देण्यात यावे, ही महत्त्वाची मागणी आहे। आणि त्वरित राज्य सरकारने आशा आणि गटप्रवर्तकांच्या या प्रश्नाकडे सहानुभूतीने पाहावं। कोरोना योद्धा म्हणून नुसता सन्मान करून चालणार नाही, तर त्यांना जगण्या इतकं किमान वेतन द्यावं। हा संघर्ष घेत आम्ही पुढे जात आहोत आणि राज्य अधिवेशनामध्ये सुद्धा त्या संदर्भाची पुढची भूमिका ठरणार आहे। देशाचं संपूर्ण फेडरेशनचं राष्ट्रीय अधिवेशन बिहार राज्यामध्ये सप्टेंबरमध्ये होणार आहे। या सर्व गोष्टीची माहिती आशाताईंपर्यंत देणं, त्यांचे प्रश्न समजून घेणं स्थानिक पातळीवरचे, यासाठी हा मेळावा आयोजित केलेला आहे। नमस्कार, माझे नाव विद्या कांबळे। आज आमचा मेळावा आहे जिल्ह्यामध्ये। आज हा मेळावा आहे यासाठी राजू डिसले सर राज्याध्यक्ष आशा संघटनेचे इथपर्यंत आले आहेत। आमची प्रमुख मागणी शासनाकडे ही आहे की आता जवळजवळ 17 वर्ष झाली आम्ही आशा व गटप्रवर्तक कार्यरत आहे, परंतु अजिबात आम्हाला मानधन दिलेलं नाही व्यवस्थित। म्हणजे आमचं मत कसं आहे की आम्हाला किमान 26,000 रुपये आशांना द्यावं, गटप्रवर्तक त्यांना 34,000 रुपये मानधन द्यावं, आम्हाला कायम सेवेमध्ये रुजू करावं। बाकीच्या ज्या फॅसिलिटी इतर कर्मचाऱ्यांना आहेत त्या फॅसिलिटी आशांना व गटप्रवर्तकांना व्हावी, एवढीच आमची आशांना शासनाकडे मागणी आहे।